क्या बात आहे, चेंडू जातोय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत प्रसाद पाटीलच्या बॅट मधून तडाखा षटकार. प्रसाद पाटीलने वेलकम केलं गोलंदाज राजू फडके या गोलंदाजाचा आपण पाहतो. 6 धाब्याने अकाउंट ओपन केले हरिग्राम या टीमचा आपण पाहतो. दुसरा बॉल फुल टॉस होता, दिशा दाखवले शॉट थर्ड मॅनला खेळाडू त्याला बीट करून चेंडू सरळ सीमा रेषा पलीकडे पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर येतोय हा दणदणीत चौकार. थँक्यू व्हेरी मच. आई एकिवरा इव्हेंटचे प्रोप्रायटर संदेशजी शेलके साहेबांचं इथं शुभागमन त्यांचं देखील आपण करूया या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. यावेळी देखील पहा वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न, टप्पा खाण्यानंतर चेंडू सरळ राहिला त्यामुळं पंचाचा इशारा येतोय फेअर डिलिव्हरी. हा चेंडू चांगला आहे षटकाराला. पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर तिसरा बॉल डॉट आणि चौथ्या चेंडूवर देखील आक्रमण केलं होतं फलंदाज प्रसाद पाटीलने. षटकार ठोकला आणि त्यानंतर देखील डॉट बॉल. यावेळी पहा पुन्हा एकदा फुल टॉच चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑफला खेळाडू होते ते मात्र अगदी स्ट्रेट आल्याने तिथून मात्र चेंडूची अडवणी केली. चेंडू फेकला तोपर्यंत एक धाव आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा बॅटिंग करत असताना हरिग्राम संघ बिनबाद 17 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या 17 आपण पाहतो. चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना दक्ष त्रिशा 11 वागेश्वर हरिग्राम या संघाची धावसंख्या 17 बिनबाद. अगदी सलामची जोडी अजूनही खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळते. उर्वरित 18 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. बोनशेट टीमला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅचमध्ये. आपल्याला जर शिरकाव करायचा असेल तर इथून असे चेंडू फेकावे लागतील. शरीराला वेध घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. रनआउटची संधी जर उपलब्ध झाली होती, डायरेक्ट हिट जर झाला असता तर जोखीम बरा रन जर आपण पाहिलं असतं, परंतु इथे जर तरला स्थान नाहीये. हा चेंडू निर्धाव फेकला जातोय. मागील चेंडूमध्ये देखील 2 बॉल डॉट आले होते. त्यानंतर मात्र प्रसाद पाटीलने देखील आक्रमण केलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा फलकावरती 17 लागल्याने दुसरा षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज कंकेश आलाय फडके. पहिला चेंडू डॉट फेकतोय. यावेळी पहा गतीमध्ये परिवर्तन केलं, स्लोअर वन टाकला, पिक केलाय, चेंडू जातोय सरळ लॉंग लेग रिजन मध्ये साऊथ ऑफ द पार्क. येतोय प्रसाद पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक धमाका षटकार. प्रसाद पाटील ऑन फायर. अगदी चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. यावेळी ऑफ स्टिकला ग्लान्स केलाय. यावेळी देखील चेंडू पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर ठोकतोय चौकार. ठोक डीजे.
यस थँक्यू व्हेरी मच. अद्याप मैदानाच्या आतमध्ये 9 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि 9 चेंडू पूर्णपणे फेस केले ते म्हणजे प्रसाद पाटील आणि टोटल धावा बनवल्या त्या म्हणजे 27. अगदी चांगले बॅटिंग 300 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये घातले. यावेळी देखील चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. इट्स अ ह्यूज हिट. मैदानाच्या आतमध्ये जणू काय हायलाइट्स चालू आहे असं प्रदर्शन बॅटिंगचं आपण पाहतोय प्रसाद पाटीलच्या माध्यमातून. यावेळी देखील फुल टॉस. आणखीन एक तडका. बॅक टू बॅक. वन्स अगेन वन मोर. प्रसाद पाटीलच्या बॅट मधून तडका. षटकार. थँक्यू व्हेरी मच. इलाका किसी का भी हो धमाका करना हम भी जानते हैं असं काही सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रसाद पाटीलला आपण पाहिलं. अगदी 12 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 12चे 12 चेंडू फेस केले प्रसाद पाटीलने आणि टोटल धावा बनवल्या. टोटल 45 धावा वैयक्तिक. 12 बॉल 45 धावांचं योगदान मैदानाच्या आतमध्ये प्रसाद पाटील या फलंदाजाचं राहिलं. आता मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती असणारा खेळाडू सोपान मात्र आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. यावेळी सोपानसाठी पहिला चेंडू मिड विकेट रिझर्व मध्ये खेळाडू तैनात. तिथून मात्र कोणतीही करणार नाही चूक आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना हरिग्राम टीमला सोपान मात्र बॅक टू द पवेलियन. बॅटिंग करत असताना हरिग्राम संघाला लागला. अगदी सोपान पहिला चेंडू फेस करत होता. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 45 हिटमॅन शर्माचा चाहता रोहित घरत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय. मागील मॅचमध्ये 2 षटकार रोहितने ठोकले होते आणि या मॅचमध्ये कशा प्रकारे कामगिरी करे रोहित हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण. उर्वरित काही बॉल शिल्लक या षटकामधले हिमांशूने मच नीडेड ब्रेक थ्रू तर जरूर मिळवून दिले. हिमांशू गोलंदाजी मार्कवर सज्ज. यंग टॅलेंटेड गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवरती विकेट. दुसरा बॉल या षटकातला. यावेळी पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. झेलची संधी वाईडिश लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आणि तिथे मात्र चुकी करतायत रोहित घरतने. तर खरं तर इथं सोडलं होतं पहा. विकेट सोडली होती. जर काय असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. अतिशय सोपा झेल होता आणि अशा स्तरावरती तुम्हाला अशा कॅचेस पकडाव्या लागतील आणि तो कॅच मात्र ड्रॉप केलाय. प्रेक्षक वर्ग नाराज असेल बोनशेट टीमचा कारण महत्त्वाची विकेट होती. कारण सोपान मात्र 5 झाल्यानंतर इतर रोहित सारखा खेळाडूला मात्र तंबूचा आसरा दाखवला असता परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला स्थान नसतं. इतर मात्र धावा कंप्लीट केल्या त्या म्हणजे फक्त सिंगल धाव कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोचलाय 46 या आकड्यावरती. गोलंदाज हिमांशू तयार. मैदानाच्या आतमध्ये इकॉनॉमिकल स्पेल हत्तेल का हे पाहणं गरजेचं. प्रसाद शास्त्री पहिला चेंडू फेस करत असताना प्रसाद पाटीलने पहिल्या चेंडूवरती इथे मात्र हिमांशूच्या बॅटमधून हिमांशूला ठोकलाय चौकार आणि वैयक्तिक 49 धावांवरती प्रसाद पाटील खेळत असताना आपण पाहतो. अगदी सांघिक 50 धावा कंप्लीट झाल्या. दक्ष त्रिशा 11 बागेश्वर हरिग्राम या संघाच्या 50 धावा कंप्लीट. एक बाद अशी सुरुवात
हिमांशू गोलंदाजी मार्कवरला जसा अखूट टप्प्याचा बॉल भेटला प्रसाद पाटीलला लॉंग लेग मध्ये ग्लान्स केला त्या चेंडूवरती मिळाला चौकार 49 धावा वैयक्तिक खेळत असताना आपण पाहतो प्रसाद पाटीलला या स्पर्धेमधील अर्धशतकीय खेळी होईल का यस अर्धशतक षटकाराच्या साहाय्यानं 50 कंप्लीट केले प्रसाद पाटील या खेळाडूंना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी वन मॅन आर्मी मेगा फायनल मध्ये कशा प्रकारे बॅटिंग करायची याचं प्रात्यक्षिक उदाहरण प्रसाद पाटीलने दिले टोकला षटकार थँक्यू व्हेरी मच 15 बॉल 61 धावांची भारदार केली अजूनही नाबाद केली मैदानाच्या आतमध्ये प्रसाद पाटील आग ओकणारी फलंदाजी करतोय प्रसाद पाटील ऑन फायर असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण गोलंदाज कोणत्या प्रकारे चेंडू टाकू द्या त्यावर मात्र प्रत्युत्तर देत असताना प्रसाद पाटील आपण पाहतो खरं तर फिल्डिंगच्या विपरीत खेळतोय प्रसाद पाटील यावेळी फुलटा ऑन साइडला ड्राईव्ह केलाय खेळाडू आहेत मिड विकेट रिझर्व मध्ये थोडीशी फिल्डिंग मध्ये मिस्टेक त्याचा फायदा बॅटिंग करत असताना जरूर मिळेल इथे हरिग्राम टीमला या चेंडूवरती मिळाल्या 2 आणि अशा रीतीनं षटकाची झाली समाप्ती 3 षटकाची अखेरीस बॅटिंग करत असताना धाव फलकावर धावा हरिग्राम टीम 1 बाद 65 धावा आणि अलंकार पाटील यांच्याकडनं बघा प्रसाद सुरेश पाटील यांनी अर्धशतक झळकावल्याबद्दल 5000 रुपयाचं बक्षीस आलंय अलंकार पाटील यांच्याकडनं आदरणीय पंडितजी भोईर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज आले प्रसाद पाटील या खेळाडूसाठी 50 कंप्लीट केली अगदी 16 चेंडू आणि 63 धावांची बहारदार केली अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण प्रसाद पाटील या खेळाडूला पाहतो तर अगदी दमदार स्पर्धा आपण एन्जॉय करतोय माजी उपसभापती तालुका चिटणीस चषक 2025 या स्पर्धेमध्ये खरं तर आम्हाला समालोचन करण्याची संधी प्राप्त करून दिली ते म्हणजे आमचे गुरुवर्य रॉकस्टार प्रवीण गायकर सरांचा आम्ही आभार व्यक्त करतो अगदी चांगला इव्हेंट चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय मेगा फायनल एक साईडला यंगस्टार 11 बोनशेट आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना दक्ष त्रिशा वागेश्वर 11 हरिग्राम रोहितसाठी पहिला बॉल यावेळी फुल टॉस बॉल शॉट मिड विकेट शॉट कव्हरला खरं तर खेळाडू होता मिड ऑफमध्ये तिथे मात्र एक धाव कंप्लीट केली आता मात्र प्रसाद चांगल्या लय म्हणजे चांगल्या टचमध्ये 2 धावा सहजरित्या कंप्लीट करू शकले असते 2 खेळाडू परंतु तिथे मात्र नकार दिला प्रसाद पाटील या फलंदाजाने प्रसादला माहिती आहे की माझ्या बॅटवर चांगले बॉल येत आहेत प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्यासाठी सक्षम असलेला हा खेळाडू उर्वरित 5 बॉलवरती इथून किती धावा केल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं अगदी सुमित आला आता सुमित फडके अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये कारण इथून मात्र गोलंदाजांना खरं तर कमबॅकच करून दिला नाही प्रसाद पाटील या फलंदाजाने जसे डॉट बॉल आले त्यानंतर मात्र पुन्हा एकदा प्रहार केले प्रसाद पाटील या फलंदाजाने गोलंदाज तयार सुमितचा हा पुढचा चेंडू मिनी हेलिकॉप्टर सजवायचा होता वायडिश लॉंग ऑफला खेळाडू तिथे आपण पाहिला चांगली फिल्डिंग एक धाव कंप्लीट एका धाबेच्या मदतीनं धावसंख्या 67 ऑन बोर्ड 67 धाबा फलकावरती उर्वरित बॉल अजून षटकातले 4 बॉल शिल्लक असतील पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय 67 धावा फलकावरती लागलेत मेगा फायनलचा हा सामना कोण बनणार चॅम्पियन येणारी वेळकाल आत्ता मात्र सांगून जाईल की कोणता संघ चॅम्पियन या स्पर्धेमध्ये बनेल
राईट टाइम ओव्हर द विकेट रोहितसाठी. मिड ऑफ मध्ये फिल्डिंग चांगली राहिली आणि तिथून मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये रोहित घरत बॅक टू द पॅव्हिलियन. खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बालकृष्ण भोपी. अगदी चौथ्या क्रमांकावरती दाखल. इथून स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल प्रसाद पाटील, लेफ्ट हँडेड बॅट्समन, ज्या खेळाडूने खरं तर इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली. 17 बॉल आणि 64 धावा अद्याप मैदानाच्या आतमध्ये. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट, प्रॉपर टायमिंग. यावेळी देखील ब्लॅक स्क्रीनच्या वरून ठोकलाय षटकार प्रसाद पाटील या फलंदाजाने. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं खरं तर टोटल धावा धावफलकावरती 73 झालेत आणि वैयक्तिक 70 धावांची खेळी मैदानाच्या आतमध्ये प्रसाद पाटील या फलंदाजाचे आपण पाहतो. सुमितला ये बॉल खरं तर पहिले डिलिव्हर करायला हवे होते, कारण वाईट यॉर्कर खरं तर बचाव असतो गोलंदाजाचा आणि तो बचावाचं कार्य आता मैदानाच्या आतमध्ये सुमित फडकेच्या माध्यमातून केलं जाते. मैदानाच्या आतमध्ये अंतिम 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केला. यावेळी स्विच हिट, क्रिकेटचं मादक सौंदर्य. चेंडू सीमा पार, 4 मिळतील रन्स, 4 आणि चौकार. आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राच्या वेळी समाप्ती आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा दक्ष त्रिशा 11 वागेश्वर हरिग्राम संघाने बनवल्या. 77 धावा आणि 78 धावांचं टार्गेट सेट केले ते म्हणजे यंगस्टर 11 बोनशीत या संघासमोर. कशा प्रकारे धावांचा पाठलाग होईल का धावा डिफेंड केल्या जातील हे ऐकूया खरं तर आमचे को कॉमेंटेटर रिवॉल्व म्हात्रे सरांच्या वाणीतून. थँक्यू. थँक्यू सो मच DJ मास्टर. थँक्यू सो मच लवजी. खरं तर आपण पाहतोय पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. सेकंड इनिंगला मात्र सुरुवात होईल. सलामीवीर फलंदाज बोनशेट टीमचे लगेच मैदानात दाखल करायचे आहेत. मी विनंती करतोय बोनशेट टीमला आणि हरिग्राम संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. बघा घड्याळामध्ये 2:08 झाले आहेत. मॅच लवकर सुरू करायची आहे ही तुम्हाला नम्रतेची विनंती असेल. आज आपण व्यासपीठावर पाहतोय आमची संपूर्ण आयोजन कमिटी टीम. राजेशजी केणी यांना तुम्ही पाहता या व्यासपीठावर. त्यानंतर आमचे उद्योजक संजयजी गवळी साहेबांना तुम्ही पाहता आणि त्यानंतर आपण पाहतोय या व्यासपीठावर राजेशजी केणी आणि संजयजी गवळी या स्पर्धेचे आधारस्तंभ स्क्रीनवर तुम्ही त्यांना पाहू शकाल. एक दानशूर व्यक्तिमत्व संजयजी गवळी, गाव आहे चिंचावळी आणि खरं तर त्यांची खूप चांगली दानशूरता तुम्हाला पाहायला मिळाली आज या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि बाजूला राजेशजी केणी, खरं तर विकासाचे महामेरू म्हणून आम्ही त्यांना ओळखतो. युवकांचे प्रेरणास्थान नेहमीच राजेशजी केणी यांना ओळखतोय. आणि आज आपण पाहतोय सिद्धिविनायक प्रॉपर्टीजमध्ये प्रावीण्य असणारे, खरं तर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या लाईनमध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रचंड भरारी घेणारे एक सामाजिक कार्यकर्ते राजेशजी केणी यांना तुम्ही पाहताय.
खरं तर या स्पर्धेमध्ये आम्हाला अगदी परवाच्या रात्रीमध्ये देखील आमंत्रण राजाजी केणे यांनी केलं होतं, परंतु जॉब असल्या कारणाने राजाजी केणे आम्ही वेळ देऊ शकलो नाही. परंतु आज फायनलच्या रात्रीमध्ये राजाजी केणे तुमचे मी मनापासून आभार मानतोय की पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला आमंत्रित केलात आणि या स्पर्धेला एक समालोचक घटक म्हणून होण्याची संधी दिलीत. त्याबद्दल राजाजी केणे आपलं मनापासून हार्दिक आभार मानतोय. कारण सुकापूर नगरीमध्ये ज्यावेळी सुकापूर प्रीमियर लीग होते ना, त्यावेळी देखील आम्ही राजाजी केणे यांच्या समवेत एक चांगलं संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. कारण राजाजी केणे एक चांगले वक्ते आहेत, समालोचक देखील आहेत आणि राजकारणामध्ये सामाजिक कार्यामध्ये अगदी एक प्रावीण्यवान व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांना ओळखतो. कारण तुमचा प्रभाव दमदार असण्यापेक्षा तुमचा स्वभाव दिलदार असावा लागतो आणि ते दिलदार स्वभावाचे व्यक्तिमत्व राजेशजी केणी साहेब यांना तुम्ही पाहताय. तर खूप मनापासून त्यांचं मी आभार मानतोय. आज मॅचला करूया सुरुवात. उत्तरार्धाला भलं मोठं आव्हान. पहिलाच बॉल टीट फॉर टॅट करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु फटका फसलाय. सेफ लँड झालाय. हा झेल उडाला होता हवेमध्ये. 2 धावा कंप्लीट झाल्यात. खरं तर करायच्या आहेत तब्बल 78 धावा. 78 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला हा बोनशेत संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आव्हान फार कठीण आहे, आव्हान फार कठीण आहे, परंतु कठीण आव्हान हे धावांचं डोंगर पार करण्यासाठी मेहनत करावी लागेल. हा चेंडू भिरकावून दिला. डीप बॅकवर्ड केलेला लक्ष. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतील. चेंडूला उचली मिळाले. हो, काय क्षेत्ररक्षण. प्रयत्न खूप चांगले होते, परंतु चेंडू थांबत नाही. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. थँक्यू सी डीजे मास्टर. स्वप्नील शेठ शेळके बोनशेत आपणास, स्वप्नील शेठ फडके बोनशेत आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. स्वप्नील शेठ आपण यावं या व्यासपीठावर. बोनशेत गावातील आदरणीय व्यक्तिमत्व, कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांची ओळख आहे. हा चेंडू सरळ पाठने गेलाय. फक्त मी ते मात्र मिळेल. एक सिंगल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा. धावांसाठी धावावं लागेल आता बोनशेत टीमला. मात्र मैदानाच्या आतमध्ये धावून धावून धावा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता धावून धावा घ्यायच्या नाहीये तर तुम्हाला षटकार चौकार मारावे लागतील. कारण चेंडू आणि धावांचं अंतर, येणारे 21 बॉल आणि अजूनही 70 धावांची आवश्यकता. धावांचं डोंगर आहे. खरं तर नेहमीच म्हटलं जातं ना की दुःखाचं डोंगर पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ पाहायला मिळत नाहीये. ही सुखाची हिरवळ जर पाहायची असेल बोनशेत टीमला तर हे दुःखाचं डोंगर पार करावं लागेल. हे धावांचं डोंगर पार करावं लागेल. धावसंख्या धावफलकावर टोटल 8. पहिलं षटक. ही मिस टायमिंग स्ट्रोक. फटका फसलाय आणि फलंदाज होईल पहिला बाद. इथे टिपला जातोय झेल. आदिलशाही अगदीच्या आदिलशाहीच्या छाताडात भगवा घुसावला होता. खरं तर आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभूराजे हा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. कारण नसेल भगवा शिरावर तर बसेल परका उरावर. नक्कीच सातत्यानं आम्ही सांगत असतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय रोशन फडके. रोशन फडकेनं हलकस हा चेंडू तटवला. हो, डायरेक्ट हिट. काय म्हणावं लागेल, जणू काय आंतरराष्ट्रीय स्पर्धा जणू काय पाहतोय. आणि जॉन्टी रोड्स सारखी ही फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. फलंदाज होईल डायरेक्ट हिट. फलंदाज बाद.
फलंदाजाला पॉपिन क्रीज मध्ये पोहोचण्याकरता आणि फलंदाज झालाय बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येईल. WTCचा मी उल्लेख केला होता. खरं तर अगदी राज्याच्या बाहेर देश पातळीवर ही सेवा तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळते. जास्त करून गुजरात या राज्यामध्ये WTC तुम्हाला प्रामुख्यानं पंजाब गुजरात या ठिकाणी देखील पाहायला मिळते. अशी ही एक नावारूपाला आलेली लाईव्ह थेट प्रक्षेपित सेवा राहुल उलवेकर यांची तुम्ही पाहता. फायनलचा सामना आहे. सेकंड ओव्हरला इथे मात्र आता सुरुवात होईल, परंतु या षटकातला अजून एक बॉल बाकी. धावसंख्या 8. फुलटॉस बॉल लेग स्टंपला बॉल आहे. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 9. भरपूर धावा कराव्या लागतील. अजूनही 69 धावांची आवश्यकता. खरं तर प्रसाद सुरेश पाटील यांनी झलकावलेलं अप्रतिम अर्धशतक आणि त्या अर्धशतकाच्या जोरावर वागेश्वर हरिग्राम संघानं धावांचं डोंगर रचलं आणि एक बलाढ्य आव्हान समोर ठेवलंय आणि बोनशेट टीम मात्र त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना येणारे 19 बॉल 69 धावा कराव्या लागतील. अजूनही शॉर्ट पिच बॉल शॉर्ट अँड पुल केलाय, परंतु इथे मात्र इलिमिनेशन कमी राहिलं. फटक्यामध्ये प्रॉपरपणा पाहायला मिळाला नाही आणि फलंदाज झालाय झेल बाद. एक ओव्हर समाप्त झालाय. अन्नू भोईर या गोलंदाजाचा आपण पाहिला तर एक ओव्हर आणि धावसंख्या धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळते ती 9. 3 गडी बाद 9. बोनशेट संघ अडचणीत आलाय. फायनलचा सामना मेगा फिनाले. मैदानाच्या सभोवताली वागेश्वर हरिग्राम टीमचे बिग सपोर्टर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि व्यासपीठावर पाहुणे मात्र अजूनही या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आज आमच्या अनिलजी उलवेकर यांचंही मी देखील आभार मानेन. खरं तर ज्यांच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्या या सुकापूर गावच्या आहेत आणि खरं तर आपण पाहतोय की अनिलजी उलवेकर देखील या व्यासपीठावरून मॅचचा आनंद घेताना सिद्धिविनायक डेव्हलपर्स प्रॉपर्टीजमध्ये देखील त्यांचाही खूप चांगला सहकार्य असतो. राजेशजी केनी यांच्या खांद्याला कांदा लावत चांगलं सहकार्य करणारी ही व्यक्तिमत्व. खोलवर पद्धतीचा बॉल. खूप चांगली गोलंदाजी. जेवढी चांगली फलंदाजी तुम्ही पाहिली ना पूर्वार्धामध्ये तेवढीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कुशल भोपी येतोय गोलंदाज, तर समोर मात्र बॅट्समन राजू फडके. फडके नाव आठवल्यानंतर आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांचीही तुम्हाला आठवण होईल. शिरडोण नगरीमध्ये ज्यांचं खरं तर घरही तुम्हाला अजूनही पाहायला मिळते. ते नक्कीच फडके आणि ते फडके नावानं आज बोनशेट संघ खेळतोय. इथे थोडा खराब क्षेत्ररक्षण आलाय आणि तिथे मात्र रोहितनं केली चूक. आलाय 4 धावांसाठी चौकार. तेरा धावा 3 विकेट. षटक क्रमांक सुरू आहे दुसरं. येणारे आता 16 बॉल आणि 65 धावांची आवश्यकता. राजेश जोशी गणेश पाटील या संघाला पुरस्कृत करताना तुम्ही त्यांनाही पाहिलात. खूप चांगले योगदान. फुलटॉस बॉल. डेफिनेटली अंपायर सिग्नल इट्स नो बॉल, परंतु क्षेत्ररक्षकाचं करूया कौतुक. राहुल भोपी. दोन्ही स्टाईल त्यांची हेअरस्टाईल तुम्ही पाहू शकाल आणि राहुलचं कौतुक करावं लागेल कारण त्यानं खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. नंतर नक्कीच पंजा आला असता, 5 धावा मिळाल्या असत्या, परंतु इथे फ्री हिट नो बॉल. हाईट फॅक्टर तपासली गेली. फ्री हिट आणि हा चेंडू ही खोलवर पद्धतीचा बॉल. बोनशेट टीम तुम्हाला षटकार चौकार टोकावे लागतील. सिंगल डबलनं हा साध्य ध्येय तुम्हाला गाठता येणार नाही. एवढं कठीण आव्हान आहे कारण 15 बॉल आणि 62 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 62 धावा. आज मी उल्लेख केला की या व्यासपीठावर ज्यांचं योगदान राहिलं त्या सर्व योगदान दात्यांचं मी मनापासून आभार मानेन. फुलटॉस बॉल. चांगला फटका. प्रॉपर टायमिंग, परंतु इथे फुलटॉस बॉलवर वाईडिश लॉंग ऑन ला टिपला जातो झेल. विकेट नंबर 4. बॅक टू द आउट.
तरुण क्रिकेट संघ प्रसिद्ध चिंचवली गाव या पनवेल भागात गाजतय नाव आहे प्रसिद्ध चिंचवली गाव या पनवेल भागात गाजतय नाव बाळाराम पाटील मॅनेजर बाळाराम पाटील भागात गाजतय नाव या साऱ्या भागात गाजतय नाव. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. चिंचवली गावाचं नाव नक्कीच आपल्याला ऐकायला मिळतं या संगीतातून, कारण चिंचवली गावची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा आज आपण पाहायला मिळतोय. स्पर्धेचा अंतिम क्षण आलाय आणि तिथे मात्र फायनलचा तुम्ही मॅच पाहताय. एक सिंगल आली आहे. फायनलचा सामना वागेश्वर हरिग्राम विपक्ष बोनशेत, या दोन संघामध्ये तुम्हाला ही लढत पाहायला मिळते. आणि या लढतीमधलं जर समीकरण म्हटलं तर अक्षरशः कठीण अवस्थेत आहे. 13 बॉल 61 धावा. आज ज्यांनी योगदान दिलं, पुन्हा एकदा मी कॉमेंटेटर्स, अंपायर्स, DJ मास्टर, स्कोरर, WTC लाईव्ह सर्वांचं मी आज वर्जून आभार मानेन, कारण शेवटचा क्षण आलाय. याच्यासाठी केला होता आपण अट्टास या चिंचवली गावानं की शेवटचा क्षण गोड व्हावा, परंतु फायनलचा मॅच प्रेक्षकांना अगदी न आवडणारा पाहायला मिळाला, कारण हा थोडासा मॅच वन साइड होतोय. पूर्वार्धाच्या कालामध्ये जी झाली बॅटिंग ना, प्रसाद सुरेश पाटील या फलंदाजांनी, म्हणून तर हा सामना एकतर्फी पाहायला मिळतोय. 12 बॉल 61 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 61 धावा. हा आवाज आहे हरिग्रामकरांचा. आमचे वैभव ओपे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. मगाशी आमची प्रदीप 12वे खेळाडू यांनी माहिती दिली होती की नितलज संघासोबत बऱ्याच लढती झाल्या, 6 लढती झाल्या, परंतु आज बाजी मारली. इथेही एक रन. औपचारिकता शिल्लक आहे. मयूर म्हात्रे बघा, यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक मिळालं. जर हरिग्राम जिंकला तर राहिलंय काय जिंकायला. आता 11 बॉल आणि 60. इतिहास होईल जर बोनशेट टीमनं या धावा काढल्या ना. इतिहास संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा होईल की या धावा कशा झाल्या. 10 षटकार मारावे लागतील. 10 षटकार मारावे लागतील. त्यामध्ये इथे मात्र फलंदाज होतोय त्रिफलाचीत बाद. वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा आरसा नाही, असे हे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व तुम्हाला या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. संस्काराचा वारसा त्यांच्या नक्कीच ते जपत असताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आज खूप चांगलं योगदान खरं तर आमच्या चिंचवली ग्रामस्थांना त्यांचंही लाभलं. त्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या शेवटच्या क्षणापर्यंत पार पडत असताना तुम्हाला पाहायला मिळते. पुढील चेंडू लेग स्टंप सोडून जातोय. वाईट बॉलचा इशारा येतोय. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजाच्या उंबरट्यावर राज जाधव. आज खरं तर आपण पाहतोय हरिग्राम गावामध्ये चांगली मिरवणूकच निघेल, एवढा चांगला परफॉर्मन्स झालाय आज खेळाडूंचा. आणि म्हणून तर आज या खरं तर तालुका चिटणीस चषकाचा मानकरी कोण असेल याचा रिझल्ट काही क्षणातच तुम्हाला पाहायला मिळेल. यस, हरिग्रामचा महेंद्रसिंग धोनी शॉर्ट दरम्यानला तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. इथं वाईट बॉल 1 रन आली आहे. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वधारली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 19 या आकड्यावर. 10 बॉल 59 धावा. प्रत्येक बॉलवर षटकार ठोकावा लागेल. मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. मॅच मजेशीर झाली नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये एका धावेनं आता पुढे सरसावतो समीकरण 21 या आकड्यावर. चेंडू शिल्लक आहेत आता मात्र 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. औपचारिकता शिल्लक आहे. मॅच मध्ये कोणतीही मजा नाही. बघा, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय चेंडू थांबवण्याचा, पण पंचांचा इशारा वाईड बॉल. 1+1. गोलंदाज चेंडू वाईड फेकतोय, धावा वाढवतोय. हरिग्राम संघ त्यांचे समर्थक सांगत असतील की बाबा बॉल टाक, वाईड नको टाकू. हा, फर्स्ट टाइम बॉलिंग करतोय. येस, त्याला एक मजा करण्यासाठी बॉलिंग दिली असं म्हणावं लागेल.
फुलटॉस लेनचा बॉल, फुलटॉस बॉल. त्यांना माहीत आहे की मॅच पूर्णपणे आता पण पारडं जड असताना हा 4 धावांसाठी येतोय. चौकार देऊया संधी सागर डीजे ऑपरेटरला. आठ बॉल आणि 50 धावांची आवश्यकता. त्या जर आपण सामना बघितला तर सेकंड यष्टीरक्षक जो आपण पाहतोय आणि गोलंदाज याच्यामध्ये असणारा खेळ. बॉल डॉट संघाची धावसंख्या स्थिर स्थगित. औपचारिकता शिल्लक असताना फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानात येईल आदित्य फडके. धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त पाहायला मिळते ती 27. 5 गडी बाद 27. फायनलचा सामना अगदी प्रेक्षकांना जो हवासा सामना होता तो मात्र सामना पाहायला मिळत नाही. थोडं वन साइड मॅच पाहायला मिळाला आणि वागेश्वर हरिग्राम टीम आता विजयाच्या उंबरठ्यावर. 7 चेंडू आणि विजयासाठी आता 50 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 50 धावा. अगदी प्रेक्षकही कंटाळले त्याचा हा मॅच. बॉल जाते डॉट. आता 6 चेंडू 50 म्हणजे अशक्य असं हे आव्हान औपचारिकता शिल्लक असताना. तोपर्यंत मॅच थोडीशी आपण कंटाळवाणी असताना थोडंसं एंटरटेनमेंट संगीत म्हणून ऐकूया. देऊया संधी सागर डीजेला. रोहित येतोय. न्यू बॉलर रोहित घरत. जोड्या मांडलेल्या आहेत वागेश्वर हरिग्राम टीमच्या समर्थकांच्या. कधी मॅच संपते आणि आम्ही मैदानात धावत पळत येतो, परंतु इथे चांगला फटका डीप कव्हर पॉइंटला ठोकतोय. 4 धावांसाठी चौकार. बघा, जर 40 धावा जरी झाल्या असत्या तर कदाचित या मॅच मध्ये खूप रंगतपणा पाहायला मिळाली असती, परंतु धावसंख्या 32 असताना इथे अजून एक डॉट बॉल. आता फक्त इथे काही चेंडूंचाच खेळ बाकी आहे आणि हरिग्रामचे समर्थक मैदानाच्या सभोवताली खरं तर तयारीत आहेत की मॅच संपल्यानंतर आम्ही जल्लोष आनंद साजरा करण्यासाठी मैदानात धावणार आहोत. त्यामुळं सर्वजण उभे आहेत, सज्ज झाले आहेत. अक्षरशः जोड्या मांडलेल्या आहेत असं म्हणावं लागेल आणि त्या जोड्या सुटणार आहेत जसा मॅच संपेल. फुलटॉस बॉल. एक सिंगल मिळेल. प्रवीण गायकर आपण यायचं आहे, कारण यानंतर मात्र प्रत्येकाचा मान सन्मान आणि या बक्षीस वितरणाचा जो कार्यक्रम आहे ती तुमच्यावर जबाबदारी असेल, त्यामुळं आपण यायचे. प्रवीण गायकर संपूर्ण जबाबदारी त्यांनी खरं तर या स्पर्धेसाठी सांभाळली, त्यांचंही कौतुक करूया. मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक असताना पाया अडवण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. सर, प्रत्येकाचं आपण कौतुक करू. मी आज खरोखर पुन्हा एकदा राजेशजी केणे यांचं मनापासून आभार मानतोय. या स्पर्धेसाठी सातत्यानं त्यांना आम्हाला आमंत्रण केलं होतं आणि त्यांच्याबद्दल मी नेहमीच म्हणत असतो की प्रसिद्धी ही इतरांच्या जीवावर नाही तर आपल्या कामाने आणि कर्तृत्वावर, त्यांच्या स्वकर्तृत्वाच्या बळावर असते आणि ती राजेशजी केणे यांनी कमावली आहे आपल्या या क्षेत्रामध्ये. आज त्यांचंही खूप चांगलं योगदान. मनापासून आभार मानतोय आयोजन कमिटी चिंचवली ग्रामस्थांचं. मी मनापासून आभार मानतोय सर्व आयोजन कमिटीचं. यस, वेळ निघून गेली आहे. षटकार आणि फायनल दावेदार चॅम्पियन ठरलाय वागेश्वर हरिग्राम. अभिनंदन.